हाय, मी नीलम. नर्स अरुणा शानभाग 42 वर्ष कोमात, सोहनलाल क्रूरकर्मा. ही 42 वर्ष कोमात मुरलीधर देसाई यांच्या पुस्तकातील अभिनंदन प्रकाशनाची ही पुस्तकं जी आहेत त्यातील ही आपण कथा ऐकूया. वॉर्डबॉय सोहनलाल वाल्मिकी पुरुष जातीला काळीमा. अरुणा शानभाग या नर्सचा मृत्यू म्हणजे समस्त पुरुष जातीला काळीमा. अमानवी कृत्य आहे. रोज अशा घटना समाजात घडतात, त्या वाईट आहेत. पण ज्या अरुणानं 42 वर्ष हे दुःख वेदना सहन केल्या, त्या गुन्हेगार नसताना हे फार मोठे दुःख व वेदना ह्या समस्त भारत देशाला, खास करून महाराष्ट्राला 18 मे 2015 झाल्या. सगळ्या वेदना विसरता येतील, पण अशा वेदना मानवी मन विसरू शकणार नाही. सोहनलाल, तू समस्त पुरुष जातीला कलंक लावलास. तू शिक्षा भोगून आल्यावर परत त्या अभागी स्त्रीला मारहाण केलीस, हे वाचून समस्त मानवी मनात काय झाले असेल त्याची कल्पना तुला येणार नाही. कारण तू निर्दयी, कपटी, नादान, भ्रष्ट, नीच, काय उपमा देऊ त्याच्या पलीकडे आहेस. तू पण ह्या सर्व उपमा आम्हा पुरुष जातीला लागू पडायची वेळ आणलीस. तुला काय म्हणायला शब्द अपुरे आहेत. सोहनलाल व वाल्मिकी या दोन चांगल्या शब्दांना काळीमा फासलास. वाल्मिकी ऋषी हे नाव बदलून कसाई नाव लावून घे. 27 नोव्हेंबर 1973 केईएम रुग्णालयात सोहनलाल ह्या कचरा काढणाऱ्या वॉर्डबॉयने कुत्र्याच्या साखळीने रात्रीच्या वेळी रुग्णालयाच्या अडगळीच्या जागी गळ्याला साखळ्या बांधून मारहाण करून काही कृत्ये पुरुष जातीला लाजवतील अशी करून तिला निर्जन ठिकाणी सोडून दिले. रात्रभर तळमळत रक्तमंबाळ अवस्थेत अरुणाने ती रात्र काढली. गळ्याला साखळी आवळल्यामुळे, मेंदूच्या रक्तवाहिन्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे, मानसिक ताणामुळे व समाजाच्या भीतीने तिला कोम्यात जाण्याचा मार्ग पत्करावा लागला. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये तिने 42 वर्ष तू दिलेली शिक्षा भोगली. क्रूर कर्म्या, तू महानीच आहेस. आज सबंध देश, महाराष्ट्र अरुणाबद्दल हळहळतो आहे. परिचारिका या परमेश्वराने पेशंटना, दुःखितांना त्यांची दुःख हलकी करण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी हसतमुखाने कार्य करणाऱ्या प्रेरित सेवेकरी म्हणून पाठवल्या आहेत. त्यांचा जन्म याच्यासाठीच घातलेला. पण निष्ठुर क्रूर कर्म्या, वासना धुंद झालेल्या तुला हे कळणारच नाही. कळलं असतं तर असलं क्रूर कर्म केलंच नसतंस. अरुणाचा काहीही दोष नसताना तिने 42 वर्ष तू दिलेलं दुःख शिक्षा भोगली. न्यायालयाने तुला दोषी ठरवून काही वर्ष शिक्षा दिली. ती तू भोगलीस व परत सुटून आल्यावर तिला मारहाण केलीस. तेव्हा कुठे गेली होती तुझी नीती व हाच का तुझा पुरुषार्थ? कोम्यात अरुणावर हात उचलण्याचं. एरवी पुरुष जर भांडण झाले, वैरत्व आले की काटे काढतात, खून करतात, संपवून टाकतात. पण अरुणा शानबागचं कुणीच नव्हतं का कुणा महापुरुषाला, गुंडाला या कृत्याचा राग आला नाही? तो मुंबई सोडून पुण्यात राहतो, पुण्यात पुढे कुठे दिल्लीला जातो. पण अरुणा शानबाग मात्र 42 वर्ष निपचिप पडून दुःख भोगते. कुठे गेल्या पुरुषांच्या संवेदना? कुठे गेला पुरुषार्थ? सोहनलाल, तुला यंत्रणा, मानवजात काही करणार नाही, पण नियती तुला धडा देईलच किंवा दिलाही असेल. ज्या न्यायालयाने सोहनलाला शिक्षा दिली ती योग्य होती, पण अरुणाची 42 वर्ष भोगणं बघून त्यांना चुकल्यासारखं वाटत असेल. पश्चाताप थोडाफार झाला असेल, मन हळहळलं असेल त्या न्यायालयांचे सुद्धा. पोलीस यंत्रणेनं आपलं कर्तव्य बजावले असं वाटत असेल, पण ज्यांनी त्यांची कागद रंगवले असतील ते नक्कीच पस्तावले असतील. सगळेच एका माळेचे मणी म्हणून गुन्हेगार रगडायचे नसतात. सारासार विचार करून सोहनलाल शिक्षा भोगून आल्यावर परत अरुणाला मारले, त्यावेळी यंत्रणेनं कडक शिक्षा कशी होईल ते बघायला हवे होते. आज सबंध मानवजातीचे मन हेलावले, संवेदनाला जाग आली. त्याचे थोडेफार प्रायश्चित्त परमेश्वर आपल्याला देईलच. आपल्याबद्दल समाजाची प्रतिक्रिया रोज जळात राहून माशाशी वैरत्व पत्करू नका.
नियती माफ करणार नाही. बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी वगळला होता, त्यामुळे शिक्षा कमी झाली. सर्वात मानवता, सहृदयता, दया, प्रामाणिक, आंतरिक मदत करण्याची तळमळ, त्याबद्दल शब्द अपुरे आहेत. ते त्या परिचारिका, केईएम कर्मचारी, डॉक्टर्स, अनेक सेवा तत्पर माणसं, ज्यांनी अहोरात्र 42 वर्ष सेवा करून शानबागला दिली. आपण ऋषितुल्य देवतुल्य आहात, अशीच सेवा आपल्या हातून घडावी. जे डॉक्टर संदीप सरदेसाई अरुणाच्या सानिध्यात आले, प्रेमसंबंध दृढ झाले, पण नियतीनं भविष्याची गाठ लिहिली नव्हती, तरी सुद्धा 5-6 वर्ष वाट बघून आपला मार्ग बदलला. आपल्या नात्याबद्दल, जवळीकेबद्दल शब्द अपुरे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अरुणा शानबागचे पालकत्व केईएम रुग्णालयाला दिल्यामुळे अरुणा 42 वर्ष कोमात काढत असताना केईएम रुग्णालयाने दिलेली सेवा अवर्णनीय आहे. हे सर्वसाधारण कुणा कुटुंबाला शक्य झाले नसते. शेवटचा विधी करत असताना खांदा 2 परिचारिकेंनी देऊन देशाला व मानवजातीला नवीन धडा, संस्कार दिले. तिच्या वरचे प्रेम, माया दाखवून दिली. धन्य त्या परिचारिका. अरुणा शानबाग संदर्भात अरुणाच स्टोरीज लिखाण करणाऱ्या लेखिका पिंकी विरानी. सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा दयामरण मिळावी यासाठी खटखटला, पण दयामरण सर्वोच्च न्यायालयाने दिले नाही. 1998 मध्ये याचिका दाखल केली होती. अरुणा स्टोरीचा अनुवाद मीना कर्णिक यांनी केला. दसकुमार देसाई कथा अरुणाची नाटक 1994 साली लिहिले. दिग्दर्शक विनय आपटे यांनी 2002 हे नाटक रंगभूमीवर आणले. मल्याळमध्ये मारम पेयुब्ब बोल या नाटकात अनुमोल यांनी अरुणा शानबागची भूमिका केली. गुजराती लेखक हरिकिशन मेहता यांनी जड चेतन कादंबरी 1985 मध्ये लिहिली. कुमार गौतम यांची एन ओपन लेटर फ्रॉम अरुणा शानबाग प्रसिद्ध झाले. वरील सर्व लिखाणावरून अरुणा शानबागला जनतेमध्ये किती सहानुभूती होती, जनतेमध्ये किती रोब व हळहळ होती हे दिसते. अरुणाच्या 18 मे 2015च्या दुःखद निधनानंतर तिला सॅल्यूट करण्यासाठी ट्विटरवर निरोप येऊ लागले. खासदार सुप्रिया सुळे, दिग्दर्शक संतोष कौशिक, दिग्दर्शक मधु भांडारकर, अभिनेता ऋषी कपूर वगैरे अनेकांनी ट्विटरवर निरोप धाडले. अभिषेक ट्विटर युजरने न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारला. 42 वर्ष असहाय्य त्रास, या देशामध्ये परत जन्म घेऊ नकोस असे कळवले आहे. अरुणा शानबागची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री स्मिता तांबे अरुणाचा रोल करीत असताना 7 मिनिटांच्या भूमिकेत सोहनलाल वाल्मिकी या गुन्हेगाराची भूमिका करणाऱ्या डी संतोष यांच्या कानाखाली वाजवावे असे वाटले होते. म्हणजे अरुणा शानबाग यांनी काय भोगले असेल याची कल्पना केलेली बरी. 1973 पासून मृत्यूशी झुंज देणारी अरुणा शानबाग पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळून तिची सेवा करणाऱ्या केईएच्या परिचारिका व इतर कर्मचारी वर्ग तिच्या आठवणी विसरू शकणार नाहीत. वॉर्ड क्रमांक 4 हा रुग्णालय असेपर्यंत अरुणा शानबागची आठवण जोपासेल. कदाचित त्या वॉर्डला नाव दिलं जाईल. अरुणाचा प्रवास सुद्धा फार दूरवरचा आहे. नोकरीसाठी आपले भविष्यात चांगले व्हावे म्हणून ती मुंबईला आली. अरुणाचा जन्म 1 जून 1948 हळदीपूर कर्नाटकामध्ये झाला. तिने नर्सिंगचा कोर्स केला असल्यामुळे तिला मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयात नोकरी मिळाली. तिचे परिचारिका म्हणून अल्पावधीत सर्व कर्मचारी, डॉक्टर्स व स्टाफशी फार चांगले संबंध होते. तिचं वागणं सगळ्यांना लुभावणारं होतं. रुग्ण अरुणाशी फार चांगले वागत असत. अरुणाही रुग्णांच्या मायेने आपलं कर्तव्य बजावत असे. तिचे वागणेच कदाचित क्रूरकर्मा सोहनलाल भरत वाल्मिकीला आवडलं असावं व मनामध्ये घाण विचार आल्याने त्याने वाघ झडप टाकतो तसे करून तिला फरफटत जमिनीवर अडगळ ठिकाणी नेऊन दुष्कृत्य केले. तुझ्या मनाची हलकटता, तुझी आई, बहीण, बायको, मुलगी, सून हे कृष्णकृत्य ऐकून वाचून तुझी घृणाच केली असेल. कदाचित मुलगा बदफैली बापाचा जगाचा निरोप तुला घ्यायच्या विचारात असेल. वृत्तपत्राने तुझी दरवळ घेतली ती क्रूरकर्मा नराधम म्हणून. वृत्तपत्रातल्या त्या निरागस परिचारिकेंचे चेहरे पाहिल्यानंतर उकळत्या तेलात टाकून तुझा छळ करावा असे वाटले. पण तुझ्यासारखे नराधम
क्रूर आम्हाला होता येत नाही. अरुणा, कसलं नशीब घेऊन आली होतीस. भविष्यात तुझे असे होणार हे जर आईवडिलांना कळले असते तर तुला जन्मच दिला नसता. किती वेदना झाल्या असतील. त्यांनी किती काळ रडून घालवला असेल. नुसती कल्पना केलेली बरी. 1 जून 1948 ते 18 मे 2015 हा काळ म्हणजे तुला किती सुखाचा, आनंदाचा वाटला असता. पण त्यातील 42 वर्ष कोम्यात गेल्यामुळे सर्व स्वप्न अधुरं राहिलं. मनामध्ये भविष्य घडवण्याच्या इराद्याने आपले आईवडील, नातेवाईकांना सोडून मुंबई गाठलीस, पण नियतीनं वेगळंच लिहिलं होतं. असं व एवढं महाभयानक नियतीनं लिहायला नको होतं. तुझ्या नशिबी पण हतबल होऊन एवढेच म्हणेन हे तूच भोगू शकलीस. सेवा केईएमच देऊ शकेल. यामध्ये पोलीस खाते व समाज जास्त जबाबदार आहे. समाजाने वेळीच अशा दुष्ट प्रवृत्तीला पायबंद घातला असता, कागदाचा धाक दाखवला असता, शासकीय यंत्रणेने आपल्या कार्याच्या मर्यादा पाळल्या असत्या, प्रत्येक माणसानं कायद्याचं पालन केलं असतं, संस्कार, संस्कृती, आचार, विचार यांची बंधनं प्रत्येकानं पाळली म्हणजे असं घडलं नसतं. अरुणा, संबंध मानव व पुरुष जातीला काळीमा फासणारी गोष्ट घडली. तूच सहन केलंस याचा बोध घेतला तर भविष्यातील दुष्ट घटना तरी कमी होतील. पण नाही अरुणा, ही माणसं 4 दिवस हळहळली आणि विसरून गेली. काही संवेदनशील माणसं हे विसरू शकणार नाहीत. त्यांना समाजामध्ये अशा घटना घडू नयेत असं वाटतं. यंत्रणेने आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडावीत. न्यायालयाने लोकसत्ताक पद्धतीमध्ये चांगला बदल हवा असेल तर त्यांनी कायदे कानूनचा अंमल कडक करावा. निष्पापाला न्याय मिळावा, पण पापीला कडक शिक्षा व्हावी. परदेशामध्ये कायद्याचे पालन कडक आहे म्हणून सर्वसामान्य माणूस चांगलं जीवन व्यतीत करतो आहे. कायदा पालन हेच मुख्य आहे. नेमकं भारतीय देशात नागरिक कायदा पालन नाही, भीती नाही म्हणून हे सर्व काळी कृत्ये चालतात. राजकर्ते, शासकीय अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग किती करतात हे पदोपदी अनुभवतो आहोत. सर्वसामान्यांना हे सहन करण्यापलीकडे आहे. सोहनलाल वाल्मिकी उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद जिल्ह्यातील पारपा या खेडेगावी त्याची 2 मुलं व सुना नातवंडासह पडक्या घरात राहतो आहे. समाजाने त्याला वाळीत टाकले आहे. रोज तो मोलमजुरीसाठी नंतरही 60 किलोमीटर सायकलने जा ये करून नोकरी करतो. ज्या सकाळच्या पत्रकार ज्ञानेश चव्हाण यांनी त्या खेड्यात जाऊन त्याला शोधून काढले त्याचे कौतुकच. पण जनतेसमोर त्या सोहनलाल भरत्या वाल्मिकीचा ठाव ठिकाणा काढून त्याची मुलाखत घेतली. सोहनलाल म्हणतो, मी बलात्कार केला नाही. त्यावेळी माझी मेडिकल झाली. पोलीस रिपोर्टात, न्यायालयात नोंद नाही. अडाणी, आता कुठला हा बलात्कार गुन्हा, म्हणजे पोलिसांच्या डायरीमध्ये नोंद न केल्यामुळे त्याला अन्य गुन्हेगारांप्रमाणे 7 वर्षे शिक्षा झाली. ती भोगून मी माझ्या गावी आलो. मला समाजाने त्या काळापासून शिक्षा दिली आहे. ती मी व माझे कुटुंब भोगतो आहोत. पत्नीने माझ्या कृष्णकृत्याबद्दल मला नाकारले आहे. मी 2 मुलं व सुना नातवंड येथे राहत आहोत. माझा एक डोळा निकामी आहे. मला बीपीचा त्रास आहे. मला दमा झाला आहे. मुंबईमध्ये माझ्या हातून काय घडले ते मला आठवत नाही. पण 1973 पासून 7 वर्ष शिक्षा भोगली व आता समाजाने वाळीत टाकले आहे. अरुणाने कोमात 42 वर्ष काढून मरून गेली, पण जिवंतपणे मरणप्राय शिक्षा अजून मी भोगत आहे. माझी शिक्षा माझ्या कुटुंबाला पण झाली आहे. मला माझे प्रायश्चित्त नियतीने दिले आहे. आता पुरे, बस. ज्ञानेश चव्हाण पत्रकार सकाळ प्रत्यक्षात त्याच्या घराची, मुलाबाळाची कर्मकहाणी पाहिली, ऐकली. पडकं घर पाहिलं. हे सर्व पाहून पत्रकार सुद्धा गहिवरला असेल. आता सामाजिक संघटना, राजकीय पुढारी, महाराष्ट्र शासन, केंद्र सरकार, वकील मंडळी सोहनलाल बद्दल बोलत आहेत. अरुणानं नीरव शांततेनं 42 वर्ष काढली व शासकीय मानाने जनतेने भावनिक होऊन अग्नी दिला. पण सोहनलाल अजून कर्माची फळं भोगतो आहे. त्याच्या मुलाबाळांची काय चूक? जनता म्हणते फाशी द्या, न्यायालयात खेचा, रस्त्यावर ठार मारा. एवढ्याने हा प्रश्न सुटणार आहे का? त्याची त्याला शिक्षा भोगू द्या. पुढारी, अधिकारी, भ्रष्टाचारी, अन्य सर्व देशद्रोही सध्या काय करताहेत?
बघा, त्यांना जनतेसमोर फासावर चढवा. रोज बलात्कार, अतिप्रसंग होतात. सगळीकडे भयभीत अशांत वातावरण आहे. त्याला पायबंद जनतेने घालावा. कायद्याचे पालन करा, नियमांचे पालन करा, संस्कार व संस्कृती जोपासा, सर्व सुंदर होईल.